वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर आता तिचं 9 महिन्यांचं बाळ कुठे आहे असा सवाल उपस्थित झालाय। वैष्णवीचे वडील आणि काका या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेले होते, मात्र निलेश चव्हाणनं बाळाचा ताबा देण्यास नकार दिलाय। हा निलेश वैष्णवीचे पती शशांक हगवणेचा मित्र असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही असा दम दिल्याचा आरोपही वैष्णवीच्या वडिलांनी केलाय। वैष्णवीच्या काकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। निलेश चव्हाण, निलेश रामचंद्र चव्हाण म्हणून व्यक्ती आहे कोणतरी, त्याच्याकडे होतं। पण आता नाहीये तिथे। नाही, आता नाही म्हणता येत नाही। काय म्हणताय? पोलीस कोर्टाकडून घ्या म्हणतायत, परंतु कोर्टाकडून घेण्याकरता ही हगवणे फॅमिली नाहीत। आता तुम्ही कुठे चाललाय शोधायला वगैरे? आम्ही आता पोलिसांकडे चाललेलो आहे की दरवाजा आतमध्ये बंद आहे। बावधान पोलीस। बावधन पोलिसांकडे हा, आम्ही त्यांना करणं सीपी ऑफिसला पण जाणार। कोणी दिली होती या बाळासंदर्भात किंवा काय सगळं होतं? बाळाचे चुलत आजोबा आहेत प्रकाश हगवणे, यांनी आम्हाला इथं आणलं होतं। आपण जर पाहिलं निलेश सगळं एकूणच आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे यांचा जो 9 महिन्याचं बाळ आहे ते बाळ सध्या बेपत्ता आहे आणि या संदर्भात खरं तर त्यांचे नातेवाईक पुण्यातल्या कर्वेनगर परिसरामध्ये राहत होते आणि त्यांच्याकडे हे बाळ 16 तारखेला ठेवलं होतं। त्यानंतर अजूनही ते सापडलेलं नाही। त्याच्या संदर्भात आता कसपटे परिवार जो आहे तो त्याचा शोध घेतात। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।